Welcome everybody. In this video, we are going to learn our new poem If. म्हणजेच जर. मराठी we called it जर. This is the very famous poem written by the famous writer Rudyard Kipling. His full name is Joseph Rudyard Kipling. मुलांनो, जंगल बुक नावाची सिरियल पिक्चर तुम्ही पाहिलाच असेल. The Jungle Book is the book written by Rudyard Kipling. It is his very famous book. In this book, the writer narrating the story of Mowgli, who lived in Indian jungle, also won the Nobel Prize for Literature in 1907. तुम्ही हे जे इमेज बघत आहात, हे जे पिक्चर बघत आहात, हे कवीच्या ओरिजिनल बुक्समधलं पेज घेतलेलं आहे इफ या कवितेचं, जे तुम्हाला आता टेक्स्टबुकमध्ये अभ्यासायचं आहे. बिफोर वी स्टार्ट अवर पोयम, वी सी द शॉर्ट समरी ऑफ दिस पोयम. नाव लिसन केअरफुली. द पोयम इफ डज नॉट हॅव अ कॉन्स्पिशियस फिजिकल सेटिंग. कॉन्स्पिशियस म्हणजेच प्रसिद्ध विशिष्ट अशी मांडणी ह्या कवितेत भौतिक मांडणी घेतलेली नाही. तरी देखील तरी देखील आफ्टर रीडिंग द पोयम वन कॅन व्हिज्युअलाइज अ सेटिंग in which a father is speaking to his son and giving him the most valuable life lesson on how to become a complete man. जरी भौतिक मांडणी या कवितेला नसेल तरी इतकं सुंदर वर्णन या कवितेत आहे की प्रत्येकासमोर जो रीडिंग करतो त्या प्रत्येक वाचकासमोर, रीडरसमोर प्रत्येक गोष्ट व्हिज्युअलाइज होते, ज्याच्यात फादर आपल्या मुलाला योग्य असं व्हॅल्युएबल असे लाईफ लेसन शिकवत आहे, जे त्या मुलाला एक कंप्लीट मॅन बनवण्यासाठी मदत करत आहे. द टोकन ऑफ पर्सनल फिलॉसॉफी विजडम विच द फादर इम्पार्ट्स टू हिज सन. टोकन ऑफ याचाच अर्थ काय? तर टोकन ऑफ म्हणजेच चिन्ह, प्रतीक. फिलॉसॉफी म्हणजे तत्त्वज्ञान. एक योग्य असं तत्त्वज्ञान, योग्य असं शहाणपण वडील आपल्या मुलाला शिकवत आहे. इम्पार्ट्स म्हणजे शिकवण देत आहे. Hence the seemingly domestic setting in which the moral philosophies of the poem are shared assumed a much larger universal space. इतकं सुंदर डॉमेस्टिक सेटिंग, कौटुंबिक असं वातावरण, कौटुंबिक अशी मांडणी या कवितेत घेतलेली आहे. मॉरल फिलॉसॉफीज शिकवलेली आहे, नैतिक असं तत्त्वज्ञान शिकवलं आहे, म्हणून एक वैश्विक स्थान या कवितेला प्राप्त झालेलं आहे. नाव वी स्टार्ट आवर पोयम. We read the stanza and also explain it Marathi. Now let's get started. First stanza, listen all of you. If you can, keep your head when all about you are losing theirs and blaming it on you. If you can trust yourself when all men doubt you, but make allowance for their doubting too. If you can wait and not be tired by waiting or being lied about, don't deal in lies, or being hated, don't give way to hating, and yet don't look too good nor talk too wise. Now students, here some words are highlighted. Actually these words are phrases. First, keep your head. Second, make allowance for. Third, being lied about. Don't give way to hating. And the last, talk too wise. Now we see the meaning of these all phrases. First phrase, keep one's head. Keep one's head ह्या शब्दाचा शब्दशः अर्थ न घेता या पूर्ण फ्रेजचा अर्थ आहे नॉट टू गेट अँग्री, म्हणजेच राग येऊ देऊ नये. थोडक्यात डोकं शांत ठेवणे किंवा शांत राहणे. Second, make allowance for. It means consider what others also have to say about something. इतरांचे देखील आपल्या स्वतःबद्दलचे मत विचारात घेणे किंवा त्यांचं म्हणणं जे आहे ते ऐकून घेणे. बऱ्याचदा समोरचा आपल्याबद्दल काय बोलतोय ते आपण ऐकत नाही, तर ते मतही ऐकून घेणे इतरांचे, त्यालाच म्हटलंय मेक अलाउन्स फॉर. सेकंड, बी लाईड अबाउट.
पाठामध्ये खरं बघितलं तर बीइंग लाईड आलेला आहे, बीइंग लाईड. पण हा जो बीइंग आहे हा तुम्ही चालू काळासाठी ING वापरू शकता, भूतकाळ असेल भविष्यकाळ असेल तर त्यानुसार टू बीचे वर्ब्स तुम्ही वापरू शकता. म्हणून या फ्रेजमध्ये आपल्याला बी असं लिहिलेलं आहे. बी लाईड अबाउट इट मीन्स फॉल्स थिंग्स स्पोकन अबाउट वन सेल्फ बाय अदर्स, म्हणजेच इतरांकडून स्वतःबद्दल चुकीच्या गोष्टी बोलल्या जाणे. नेक्स्ट वर्ड गिव्ह वे टू हेटिंग. इट मीन्स अलो हेटेड टू टेक कंट्रोल ऑफ वन सेल्फ. तिरस्काराला बळी पडणे हा त्याचा मराठी अर्थ आहे. पुढे दिलेलं आहे डोंट लुक गुड नॉट टू बी परफेक्ट. याचा अर्थ खूप चांगलेपणा दाखवायचा नाही किंवा अति चांगलेपणा अति आदर्श असल्याचा शो ऑफ करू नये. टॉक टू वाईज अति हुशारी पण दाखवू नये. नाउ वी सी द मराठी ट्रान्सलेशन ऑफ दिस stanza. If you can keep your head when all about you are losing theirs and blaming it on you. आता बघा ह्या ओळीचा अर्थ लावताना खालचा आणि वरचा या दोघींचा संदर्भ एक घ्यायचा आहे. आपण आत्ताच बघितलं कीप युअर हेड. कीप युअर हेड याचाच अर्थ काय, डोकं शांत ठेवणे. आणि इथे दिलेलं आहे आर लॉजिंग्स देअर. लॉजिंग्स देअर्स जेव्हा त्यांनी गमावलेलं असतं, त्यांनी म्हणजे कोणी, इतरांनी काय गमावलेलं असतं, डोकं गमावलेलं असतं. म्हणजे जेव्हा इतरांचे डोकं शांत नसतं, ब्लेमिंग इट ऑन यू आपल्यावर ते प्रत्यारोप करत असतात, त्यावेळेस मात्र तू शांत राहा असं कवी आपल्या मुलाला सल्ला देत आहे. इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ वेन ऑल मॅन डाऊट यू. जेव्हा इतर सगळे तुझ्यावर शंका घेतील तेव्हा मात्र तू स्वतःवरती विश्वास ठेव. बट मेक अलाउन्स फॉर देअर डाऊटिंग टू. हां, स्वतःवर विश्वास तर ठेवच, पण त्यांचे तुझ्याबद्दलचे मत देखील ऐकून घे की त्यांनी तुझ्यावर शंका का घेतली, तुझ्या वर्तणूकमध्ये असा काय बदल झाला, काय चूक झाली. इफ यू कॅन वेट अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग. तू वाट पाहत राहा आणि वाट पाहत असताना थकू नको. आता या ठिकाणी वाट पाहत राहा, वेट नॉट बी टायर्ड बाय वेटिंग, तर खरोखर वाट पाहणे असा तिथे अर्थ घ्यायचा नाही आहे. तर त्याचा अर्थ आहे तू संयम ठेव. ऑर बिंग लाईड अबाउट, डोंट डील इन लाईज. लाईड अबाउट याचाच अर्थ इतरांकडून स्वतःबद्दलच्या ज्या चुकीच्या गोष्टी बोलल्या जातात त्या तू समजून घे, संयम ठेव. डोंट डील इन लाईज, पण खोट्याशी डील करू नको. ऑर बिंग हेटेड, डोंट गिव्ह वे टू हेटिंग. जरी तुला द्वेष मिळाला तरी तू मात्र इतरांना द्वेष देऊ नको. अँड एट डोंट लुक टू गुड नॉट टॉक टू वाईज. याचाच अर्थ अति चांगुलपणाचा किंवा अति शहाणपणाचा, अति हुशारीपणाचा शोअप करू नको, अति हुशारी दाखवू नको. सेकंड स्टँजा, लिसन केअरफुली. इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर. इफ यू कॅन थिंक अँड नॉट टू मेक थॉट्स युअर एम. इफ यू कॅन मीट विथ triumph and disaster and treat those two impostors just the same. If you can bear to hear the truth you have spoken, twisted by nails to make a trap for fools, or watch the things you gave your life to broken, and stoop and build him up with worn out tools. Now students, here 4 words are highlighted. First, dream. Second, imposter. Third one, truth. And last, twisted by nails. Twisted by nails, it is the phrase. Now see the Marathi meaning of this word. Nails, K-N-A-V-E-S. Nails, cunning or dishonest people. थोडक्यात अप्रामाणिक असणारे किंवा धूर्त लोक, त्याला नेव्ज असं म्हटलेलं आहे. T-R-I-U-M-P-H. Triumph. It means victory, vijay. Third word, imposter. I-M-P-O-S-T-E-R. Imposter, it means one who deceives other
बाय प्रिटेंडिंग टू बी अ समवन एल्स. ह्याचाच अर्थ भोंदू लोक जे इतरांना फसवतात, दांभिकपणा करतात, भोंदूगिरी करतात, त्यालाच इम्पोस्टर्स असं म्हटलेलं आहे. लास्ट फ्रेज दिली आहे, ट्रूथ ट्विस्टेड बाय समवन. इट मीन्स चेंज द ट्रूथ अ लिटिल टू गेन सम ॲडव्हान्टेज. स्वतःच्या फायद्यासाठी सत्य वळवून सांगणारा किंवा थोडक्यात अर्धवट सत्य सांगणारा. बघा, ह्या सेकंड स्टँजामध्ये कवी म्हणजेच फादर आपल्या मुलाला सल्ला देत आहे. काय सल्ला देता बघा. इफ यू कॅन ड्रीम नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर. तू स्वप्न बघ, पण त्या स्वप्नांना तुझा मास्टर बनू देऊ नको. मास्टर म्हणजेच या ठिकाणी आपण त्या स्वप्नांचे गुलाम बनू नको. इफ यू कॅन थिंक अँड नॉट मेक थॉट्स युअर एम. तू विचार कर, पण तुझ्या विचारांना तू बळी पडू नको. तुझं ध्येय तू ठेव. इफ यू कॅन मेट विथ ट्रेम्प अँड डिझॅस्टर. तुला आयुष्यामध्ये दोन्ही गोष्टी भेटतील. ट्रेम्प पण भेटेल. ट्रेम्प मीन्स व्हिक्ट्री, विजय पण भेटेल, यश पण भेटेल. काही वेळेस डिझॅस्टर भेटेल. याचाच अर्थ तुला काही वेळेस वाईट गोष्टी पण भेटतील, अपयश पण भेटतील. इथे डिझॅस्टरचा अर्थ आपत्ती न घेता अपयश असा घ्या. म्हणजे तुला विजयही भेटेल आणि अपयशही भेटेल. अँड ट्रीट दोज टू इम्पॉस्टर जस्ट द सेम. पण ह्या दोन्ही भोंदूंना तू मात्र सेम वागणूक द्यायची आहे. आता या ठिकाणी हा जो इम्पॉस्टर शब्द वापरलेला आहे, इम्पॉस्टर म्हणजे भोंदूगिरी करणारे. पण हे भोंदूगिरी हा शब्द लेखकाने ट्रिम्प आणि डिझॅस्टरसाठी वापरला आहे. आपल्या जीवनामध्ये यशही येईल, अपयशही येईल, तरी देखील तू खचून जाऊ नको. दोघांशी सारख्याच पद्धतीने सामोरे जा, हा या ठिकाणी अर्थ आहे. इफ यू कॅन बिअर टू हिअर द ट्रूथ. तुला सत्य ऐकण्याचे धाडस आले पाहिजे. यू हॅव स्पोकन. ज्याप्रमाणे तू सत्य बोलतो त्याप्रमाणे तुझ्यामध्ये सत्य बोलण्याची सुद्धा हिंमत असली पाहिजे. टू बिअर, तू धाडस केलं पाहिजे. ट्विस्टेड बाय नेव्स टू मेक अ ट्रॅप फॉर फूल्स. अनेक काही मूर्ख लोक असतात जे स्वतःच्या फायद्यासाठी सत्य वळवतात, आपल्याला त्याच्या जाळ्यात अडकवतात. पण तुला तसं करायचं नाही. सत्य बोलायचंही आहे आणि सत्य ऐकण्याची पण शक्ती ठेवली पाहिजे. और वॉच द थिंग्स यू गेव युअर लाईफ टू ब्रोकन. स्वतः बघत राहा. तुझ्या लाईफमध्ये ज्या काही गोष्टी येतील, अनेकदा सगळ्याच यशस्वी होत नाही, त्यातील काही तुटतील पण. अँड स्टूप अँड बिल्ड हिम अप विथ अ वॉर्न आउट टूल्स. त्या तुटलेल्याच गोष्टींचे टूल्स कर आणि त्या पुन्हा बिल्डिंग अप कर. याचाच अर्थ काय? तुटलेल्या गोष्टींनाच पुन्हा बिल्डिंग अप कर. याचाच अर्थ ज्या तुझ्यासोबत वाईट परिस्थिती आली आहे त्यालाच तू इन्स्पायरेशनल गोष्टी मानून पुढे जात राहा. Now, in the next stanza, last stanza, listen carefully. If you can talk with crowds and keep your virtue, or walk with the kings, nor lose the common touch, if neither foes nor living friends can hurt you, if all men count with you, but not too much, if you can feel the unforgive minutes with 60 seconds worth of distance run, yours is the earth and everything that is in it, and which is more, you will be a man, my son. Now here difficult words are: keep your virtues, lose the common touch, count with you, unforgive minute, 60 seconds worth of distance run, and last, be a man. You will be a man. Now all these are the phrases. Now we see the meaning of one by one. First phrase, keep one's virtue. It means keep one's goodness or morals under any condition. कुठलीही परिस्थिती आली तरी आपले जे व्हर्च्यूज आहे म्हणजेच सद्गुण आहे, मूल्य आहे, ते जपणे. नेक्स्ट, लॉस द कॉमन टच. इट मीन्स रिफ्यूज टू इंटरॅक्ट विथ कॉमन पीपल. सर्वसामान्य लोकांशी संपर्क तोडणे, तुटणे. नेक्स्ट, काउंट विथ यू.
बी इक्वली इम्पॉर्टंट टू यू. काउंट विथ यू म्हणजे काय, समोरच्या व्यक्तीलाही स्वतः इतकाच सन्मान दे, स्वतः इतकंच इम्पॉर्टंट दे, महत्त्व दे. अनफॉरगिव्हिंग मिनिट, टाईम दॅट डज नॉट वेट फॉर एनी वन्स. अनफॉरगिव्हिंग मिनिट म्हणजे विसरणारा क्षण असा अर्थ घ्यायचा नाही, तर याचाच अर्थ टाईम डज नॉट वेट फॉर एनी वन. क्षण अमूल्य असतात, ते कोणासाठीही थांबत नाही. 60 सेकंड वर्थ ऑफ डिस्टन्स रन. इट मीन्स मेक गुड यूज ऑफ एव्हरी सेकंड विदाउट वेस्टिंग. एकही क्षण, एकही सेकंद वाया घालवू नको. प्रत्येकाचा चांगला वापर कर. मेक गुड, प्रत्येक सेकंदाचा योग्य उपयोग करणे. टू बी अ मॅन, टू बी अ गुड परफेक्ट ह्युमन बीइंग. एक उत्कृष्ट, उत्तम, चांगला मनुष्य म्हणून जगणे, त्याला म्हटलेलं आहे बी अ मॅन. नाव सी द मराठी ट्रान्सलेशन ऑफ दिस स्टांजा. इफ यू कॅन टॉक विथ crowds अँड कीप युअर व्हर्च्यूज. आता या ठिकाणी लेखक कवी म्हणतोय की जेव्हा तू गर्दीत चालत असशील, गर्दीशी टॉक म्हणजे बोलत असशील, कीप युअर व्हर्च्यूज, त्यावेळेस तुझे मूल्य जतन करून ठेव. आता टॉक म्हणजे खरोखर बोलणे नाही, तर समाजात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे लोक भेटतात, तरी देखील आपल्याला आपले मूल्य जपायचे आहेत. वॉक विथ किंग्स नॉर लॉज द कॉमन टच. जरी तू राजासोबत असशील, मोठ्या पदावर असशील, तरी कॉमन टच विसरू नको, सर्वसामान्यांना विसरू नको. इफ नायदर फोज नॉर लिव्हिंग फ्रेंड्स कॅन हर्ट यू. मित्र असो की दूरचा व्यक्ती, कुणालाही दुखवू नको. इफ ऑल मॅन काउंट विथ यू. प्रत्येकाला तुझ्या समानच तू मोज, म्हणजेच समान हक्क, समान वागणूक दे. बट नॉट टू मच, अधिकही नको, की हा श्रीमंत आहे त्याला अधिक वागणूक, टू मच. हा गरीब आहे त्याला कमी वागणूक, असं न देता प्रत्येकाला तुझ्या इक्वल वागणूक दे. इफ यू कॅन फील द अनफॉरगिव्ह मिनिट. क्षण अमूल्य असतात, हे नेहमी लक्षात ठेव. With 60 seconds worth of distance run, your is the earth and everything that's in it. 60 सेकंद वेगाने धावतायत, प्रत्येक सेकंदाचा चांगला वापर कर. ही पृथ्वी नक्कीच तुझी झालेली असेल. पृथ्वी तुझी झालेली असेल म्हणजेच काय, या पृथ्वीवरती एक यशस्वी व्यक्तित्व असशील. आणि सगळ्यात महत्त्वाचं, विच इज मोर, यू विल बी अ मॅन माय सन. हे माझ्या मुला, सगळ्यात महत्त्वाचं माझ्यासाठी आहे की तू एक चांगला मनुष्य झालेला असशील, एक चांगला व्यक्ती म्हणून तू जगत असशील. नाउ स्टुडंट्स, हिअर आवर पोएम इज कम्प्लीटेड. थँक यू व्हेरी मच.